नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशी मंडळद्वारा संचलित कला व वाणिज्य ट्रस्टचे आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळोदा, तालुका तळोदा, मी प्राध्यापक जयेश मगरे सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयातील आपण प्रकरण 2 पैसा हे अभ्यासत होतो. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रस्तावना, वस्तुविनिमय म्हणजे काय आणि वस्तुविनिमयाच्या अडचणी हे अभ्यासलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैशांची व्याख्या, पैशांचे उत्क्रांती आणि पैशांचे प्रकार हे अभ्यासणार आहोत. आता समजून घेऊयात आपण पैशांची व्याख्या. पैशांची व्याख्या 2 प्राध्यापकांनी केली आहे, प्राध्यापक क्राउथर आणि प्राध्यापक वॉकर. पहिली व्याख्या समजून घेऊयात. प्राध्यापक क्राउथर यांच्या मते जी वस्तू विनिमय म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्यसंचयाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. क्राउथर यांनी असं म्हटलं आहे पैशांची व्याख्या स्पष्ट करत असताना की ती सर्वसाधारण स्वीकार्य असली पाहिजे, म्हणजे ती वस्तू कोणीही स्वीकार केली पाहिजे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी किंवा वस्तूचं देवाणघेवाण करण्यासाठी ती वस्तू स्वीकार्य असली पाहिजे आणि ती वस्तूचं मूल्यमापन व मूल्यसंचय कार्य करता आलं पाहिजे. अशी कोणतीही वस्तू असेल म्हणजे तो काय असतो, पैसा असतो. दुसरी व्याख्या समजून घेऊयात प्राध्यापक वॉकर यांची. जी पैशांची कार्य करतो तो पैसा होय, म्हणजे जो पैशांची कार्य करतो तो काय असतो, पैसा असतो, असं प्राध्यापक वॉकर यांच्या मते. आता पैशांचे कार्य कोणते, तर पैशांचं कार्य विनिमयाचं कार्य असेल, मूल्यमापनाचं कार्य असेल, हिशोबाचं कार्य असेल, मूल्यसंचयाचे कार्य असतील. आपण पुढे पैशांचे कार्य पाहणारच आहोत. जी पैशांची कार्य आहेत ती याला आपण काय म्हणतो, पैसा असं म्हणत असतो. आता समजून घ्या पैशांची उत्क्रांती कशी झाली होती. पैशांची उत्क्रांती आपण चित्रात पाहतोय, परंतु पैसा अस्तित्वात येण्याचं मुख्य कारण ही त्याची काय असते, उत्क्रांती होती, क्रांती नाही. पैशांचं स्वरूप व काळाची गरज लक्षात घेता संस्कृतीचा विचार करत असताना सतत संस्कृतीचा बदल होत गेला, त्यानुसार पैशांची उत्क्रांती होत गेली. आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशांचे स्वरूप व काळाप्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आपण विविध प्रकारे बघत आहेत. चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की सर्वात आधी काय होतं आहे, इतिहासपूर्व काळामध्ये आपल्याला बकरी दिसते, बरोबर. ज्या पद्धतीने काळ बदलत गेला त्याच पद्धतीने पैशांची उत्क्रांती होत गेली. त्यानंतर शंख आलेत किंवा शिंपले आलेत, त्यानंतर धातूची नाणी आलेत, त्यानंतर धातूची नाणी आलेत, बरोबर. त्यानंतर कागदी नोटे आलेत, त्यानंतर पतपैसा आला, त्यानंतर प्लॅस्टिक पैसा आला आणि त्यानंतर आपण जो सध्या आता वापरतो आहे डिजिटल मोबाईल म्हणजे इलेक्ट्रॉनिक पैसा, जो मोबाईलमध्ये आपण आर्थिक व्यवहार करत असतो मोबाईलच्या माध्यमाने. अशा पद्धतीने पैशांची उत्क्रांती होत गेली, चित्रात आपल्याला दिसतं आहे. आता पैशांची उत्क्रांती होत गेली त्याच पद्धतीने पैशांचे प्रकार देखील पडण्यात आले. आता पैशांचा प्रकार आपण पाहतोय, आपल्याला एक तक्ता दिसतोय आणि त्या तक्त्यामध्ये पैशांची उत्क्रांती आपल्याला खालून वर दाखवली. एकूण आपल्या पैशांच्या प्रकारात 8 प्रकार आपल्याला दिसत आहेत. हा क्रम नेहमी लक्षात ठेवायचा विद्यार्थ्यांनी. हा क्रम कधी कधी परीक्षेमध्ये विचारला जात असतो. सर्वप्रथम सगळ्यात आधी इतिहासपूर्व काळामध्ये पशुपैसा वापरला जात होता. त्यानंतर जशी उत्क्रांती होत गेली तसा पैशांच्या प्रकारात काय होतं, बदल होत गेला. त्यानंतर दुसरा क्रमांक आला वस्तू पैसा, तिसरा धातू पैसा, चौथा धातूची नाणी आलीत, त्यानंतर कागदी पैसा आला, त्यानंतर पतपैसा आला, प्लास्टिक पैसा आला आणि आता इलेक्ट्रॉनिक पैसा आपल्याला दिसतोय. पैशांच्या प्रकारात पहिला प्रकार पशुपैसा समजून घेऊयात. इतिहासपूर्व काळात देवाणघेवाणाची माध्यम म्हणून पशुपैसा वापरला जात होता. उदाहरणार्थ गाई,
शेळ्या, मेंढ्या इत्यादींचा वापर करून वस्तूंची देवाणघेवाण केली जात होती. परंतु विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला. म्हणजे पशुपैसा जेव्हा होता तेव्हा वस्तूंची देवाणघेवाण किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी विभाजनाच्या अडचणीमुळे आपल्याला पुढचा पैसा अस्तित्वात आणण्याचं मुख्य कारण ठरलं, ते म्हणजे वस्तू पैसा. आता वस्तू पैसा म्हणजे काय, तर जुन्या काळात ज्या वस्तू व पैसा देवाणघेवाणाचे माध्यम म्हणून वापरल्या जात होत्या त्या हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होत्या. उदाहरणार्थ प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड अशा दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचं माध्यम म्हणून वापरलं जात होतं. परंतु वस्तूचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला. वस्तू पैशाचं अस्तित्व आल्यानंतर याच्यामध्ये आपण धान्य, शिंपले किंवा पिसे, हस्तिदंत म्हणजे हत्तीचे दात यांची देवाणघेवाण करून वस्तू आर्थिक व्यवहार केले जात होते. आणि या वस्तू कशा असतील, दुर्मिळ वस्तू असतील, या वस्तू दुर्मिळ असतील त्याच वस्तू पैसा म्हणून स्वीकारले जात होते. वस्तू पैशानंतर धातू पैसा अस्तित्वात आला. धातू पैसा तयार करण्यासाठी सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान वस्तू व धातूंचा तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्यांचा शोध लागला. धातू पैसा वापरत असताना कधीकधी सोनं कोणाकडे असलं तर चांदी एकाकडे असेल तर तांबे एकाकडे असतील, तर याच्यामुळे काय होतं, धातूचा असमानतेमुळे व्यवहार करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर धातूची नाणी यांचा शोध लागला आणि धातूची नाणी पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत. शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यामध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने धातूची नाणी प्रणाली निश्चित केली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये धातूची नाणी किंवा त्यांचा मुद्रा असलेल्या धातूंवर त्यांचा मुद्रा असलेला नाणी तयार करत होते आणि तेव्हा त्या काळी चलन म्हणून त्या धातूची नाणी वापरली जात होती. आता धातूच्या नाण्यांचं वर्गीकरण केलं आहे. धातूच्या नाण्यांचं मुख्यतः 2 वर्गीकरण केलं आहे, प्रमाणित किंवा प्रधान नाणी आणि लक्षणिक किंवा गौण नाणी असं त्यांचं वर्गीकरण केलं आहे. पहिलं बघूयात आपण प्रमाणित किंवा प्रधान नाणी. प्रमाणित नाणी म्हणजे ज्याचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचं विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ही नाणी सोने, चांदी इत्यादी धातूंपासून बनवली असतात. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. आता प्रमाणित नाणी म्हणजे नेमकं काय, तर ज्याचं दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. आता दर्शनी मूल्य म्हणजे काय, तर माझ्याकडे एक नाणं आहे, तुम्हाला दिसतंय. या नाण्यात काय दिसतंय आपल्याला, त्यांनी छापील केलं आहे 5 रुपयाचं नाणं आहे. म्हणजे इथं काय दिसतंय, त्याचं दर्शनी मूल्य जे दिसतंय आपल्याला ते काय असेल, आपलं दर्शनी मूल्य असेल. किंवा 2 रुपये असेल तर 2 रुपयाचं नाणं तिथं काय असतं, 2 दाखवलं असतो, म्हणजे हे काय दर्शनी मूल्य आहे. आणि आंतरिक मूल्य म्हणजे काय, तर ह्याच नाण्याचं आपण जर तोडलं किंवा ह्या नाण्याचं मूल्य त्या नाण्याला कुठेही विकलं तरी पण काय असणार आहे, 5 रुपये मिळतील. म्हणजे काय, त्याचं आंतरिक मूल्य आहे. त्या नाण्याच्या वस्तूची किंमत म्हणजे 5 रुपये असणार आहे, हे त्याचं आंतरिक मूल्य. या दोन्ही मूल्य काय असतील, सारखे असतील तेव्हा प्रमाणित किंवा प्रधान नाणी असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर आहे दुसरं गौण किंवा लक्षणिक नाणी. लक्षणिक नाणी म्हणजे ज्याचे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूंपासून बनवलेली असतात. भारताच्या चलनातील सर्व नाणी लक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारासाठी वापरली जातात. गौण नाण्याचा वहनीतेच्या अडचणीमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. आपण गौण नाणी जर बघितलं तर गौण नाणी ही काय असतात, दर्शनी मूल्य हे त्याचं जास्त असतं आंतरिक मूल्यापेक्षा. कारण दर्शनी मूल्य तिथं छापील असतं. आपण 10 रुपयाचं जर नाणी जर बघितलं तर त्याचं मूल्य काय असेल, आंतरिक मूल्यापेक्षा दर्शनी मूल्य आपल्याला जास्त दिसून येतं. अशा अनेक प्रकारचा
पैशांचा आपल्या भारतीय चलनात आपल्याला दिसून येतात. भारतातील सगळ्यात नाणी ही आता काय आहेत, लक्षणिक नाणी आहेत, गौण नाणी आहेत. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आता त्या गौण नाणीचं अडचणीमुळे म्हणजे या नाण्यांच्या अडचणीमुळे, वहनीतेच्या अडचणीमुळे की इतका पैसा त्या नाण्यांचा इतका एकत्र करून मोठ्या व्यवहारासाठी आपल्याला अवघड जाईल. त्या वस्तू वाहण्यासाठी, इकडून तिकडे घेण्यासाठी किंवा सांभाळण्यासाठी किंवा मूल्य संचयासाठी या अनेक अडचणीमुळे कागदी पैसा हे अस्तित्वात आलं. बघूयात पैशांच्या प्रकारात क्रमांक 5 कागदी पैसा. कागदी पैसा हा धातूंच्या पैशांचा पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकारचा व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. कागदी पैसा आपल्याला बघतो की कागदी पैसा आपला भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ही तयार करत असतात. तुम्हाला पैसा दिसतोय, 500 रुपयाची नोट ही काय आपली कागदी पैसा आहे, बरोबर. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जात असतात. त्या पुढील चलनाचा निर्मितीचे अधिकार मध्यवर्ती बँकेकडे म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे आहेत. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवणुकीचा जोखीम या कारणामुळे बँक पैसा अस्तित्वात आला. आता कागदी पैसा आपण बघितलं की भारतीय चलनात कागदी पैशांचं जास्त महत्त्व असतं, कारण अनेक व्यवहार ह्या कागदी पैशांच्या साहाय्याने केले जात असतात. 100ची असेल, 50ची नोट असेल, 500ची नोट असेल. आत्ताच मागे नवीन चलन आलं, 2000ची नोट तयार करण्यात आली. म्हणजे या सगळ्या कागदी पैसा भारतीय चलनात वापरले जात असतात. आणि याचं हे चलन वापरत असताना अनेक प्रकारचा हाताळण्याच्या गैरसोयीमुळे किंवा पैसा साठवणुकीचा किंवा जोखीमच्या कारणामुळे बँक पैसा अस्तित्वात आला. आता आपण बघूया कागदी पैसा नेमकं निर्मिती कोण करत असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जनरल नॉलेजसाठी देखील हे महत्त्वाचं असतं की भारतातील कागदी 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारच्या नाणी ही भारत सरकार तयार करत असते, ती चलनात आणत असते. त्यांचं निर्मिती भारत सरकार करत असतं. आणि त्यापुढील म्हणजे 2 रुपयाची असेल, 5 रुपयाचे, 10 रुपयाचा, 50 रुपयाचा, मग किती त्या नोटांचं निर्मिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असतं. भारतामध्ये नोटांचं मुद्रणालय म्हणजे जिथं नोट तयार केले जातात असे 4 ठिकाणी आहेत. करन्सी नोट प्रेस नोट नाशिक इथे आहे. बँक नोट प्रेस देवास इथं आहे, मध्य प्रदेशमध्ये येतं. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक नोट हे सालबोनी आणि एक म्हैसूर इथं आहेत. तसंच भारत सरकारच्या टाकसाळी असतात. त्या टाकसाळी किंवा नाणी किंवा पदक बनवण्याचं काम प्रमुख 4 शहरांमध्ये केलं जातं. ते मुंबई, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा अशा 4 शहरामध्ये चलनी नाणी तयार केले जात असतात. सहावं पैशांचा प्रकार क्रमांक 6 पतपैसा किंवा बँक पैसा. पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. बँक लोकांकडून ठेवलेल्या ठेवींच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. त्यांचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा त्याच्या दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश किंवा धनाकर्ष इत्यादीच्या साहाय्याने हस्तांतर करता येतो. हा धनादेश, धनाकर्ष इत्यादी पैशांसारखे कार्य करत असतो, परंतु तो पैसा नसतो. जर ठेवी हस्तांतरित करण्याचं पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक व्यवहारासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाचेच असल्याने प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. आता पतपैसा म्हणजे काय, तर पतपैसा म्हणजे काय, तर आपण बँकेत गेलो की आपल्याला आढळून येतं की चेक असतो, त्याला आपण काय म्हणतो, धनादेश मराठीमध्ये. हा धनादेश हा काय असतो, आपला पतपैसा असतो. हे बँक ऑफ बडोद्याचं चेकबुक आहे. याच्यामध्ये आपल्याला चेक दिसत आहेत, अशा पद्धतीने असतात चेक. हा चेक आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पाडत असतात, कारण आर्थिक विकास अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, कोणताही जोखीम
जोखीम तिथं नसते आणि व्यवहार हे काय असतात अधिकृत आणि सुरळीत असतात. म्हणून पतपैशाला महत्त्व आहे. त्यानंतर आहे प्लास्टिक पैसा. प्लास्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी प्लास्टिक पैसा म्हणून आपण वापरत असतो. प्लास्टिक पैसाचं शोध नंतर इलेक्ट्रॉनिक पैसा अस्तित्वात आला. प्लास्टिक पैसा साधारणतः असं असतं डेबिट कार्ड. या डेबिट कार्डाच्या आधारे आपण प्लास्टिक पैशांचा व्यवहार करू शकतो डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डनुसार. तुम्हाला शोधायचं आहे प्लास्टिक पैशाच्या सुरक्षित वापरासाठी केलेल्या नवीन सुधारणा या तुम्ही शोधून काढायच्या आहेत. शेवटचा प्रकार इलेक्ट्रॉनिक पैसा. इलेक्ट्रॉनिक पैसा किंवा ई पैसा मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. उदाहरणार्थ मोबाईल फोन असेल, टॅबलेट असेल किंवा स्मार्ट कार्ड असतील, संगणक असतील इत्यादी इलेक्ट्रॉनिक पैशांचा मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असतं. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारासाठी वापरला जात असतो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट म्हणजेच डिजिटल वॉलेट हा देखील साठवणुकीचा इलेक्ट्रॉनिक पैशांचा प्रकार आहे. आता अंकगणित किंवा संगणकीय पाकिट डिजिटल वॉलेट काय असतं, हे का स्मार्टफोन असेल, मोबाईल फोन असेल त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर असतं आणि त्या सॉफ्टवेअरच्या आधारे आपण पैशांचं हस्तांतर करता येऊ शकतं, वस्तू खरेदी करू शकतो, पैसा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो, हस्तांतरित करू शकतो. हे डिजिटल वॉलेटनुसार आपण करू शकतो. म्हणजे छोटं पॉकेट आपल्या मोबाईलमध्ये असतं असं त्याला, म्हणून डिजिटल वॉलेट त्याला म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती हवं हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. विधिग्राह्य पैसा आणि अविधिग्राह्य पैसा. विधिग्राह्य पैसा म्हणजे काय की या पैशाला कायद्याचे पाठबळ असल्यामुळे कोणत्याही व्यवहारात स्वीकारला जातो. भारतातील सर्व नाणी व चलनी नोटा हे विधिग्राह्य पैसा आहेत. म्हणजे हा पैसा कोणीही नाकारू शकत नाही आणि भारतातला आपण जो पैसा वापरतोय, चलनी नोटा असतील किंवा नाणी असतील, या सर्व काय आहेत विधिग्राह्य पैसा आहेत. याला कायदेशीर पाठबळ आहे. अविधिग्राह्य पैसा म्हणजे काय की हा पैसा लोक अंतिम देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जात असतो. कोणत्याही कायदेशीर पाठबळ नसल्याने हा पैसा आपण नाकारू शकतो. याला पर्यायी पैसा किंवा ऐच्छिक पैसा असंही म्हटलं जातं. धनादेश, विवरणपत्रे किंवा विनिमयपत्रे हा अविधिग्राह्य पैसा आहे. आपण याला नाकारू शकतो. याला कायदेशीर पाठबळ नसते. शोधा पाहू. आपल्याला अंकीय म्हणजेच डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक देवाणघेवाण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांची यादी तयार करायची आहे. थँक्यू. धन्यवाद.